महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज टिळक भवन दादर मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या अनुषंगाने जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी जिल्ह्याचा सविस्तर निवडणूक इतिवृत्त सादर केला। या बैठकीत ओबीसी प्रवर्गातील जागांवर ओबीसी उमेदवारालाच संधी देण्यात येईल असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा विचार करता वंचित बहुजन आघाडीसोबत संयुक्त आघाडीने निवडणूक लढवण्याचा निर्णय खासदार रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केला असून याबाबतची सविस्तर माहिती प्रदेश काँग्रेस नेतृत्वाला देण्यात आली आहे। या बैठकीस प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री अमित भैया देशमुख, माजी मंत्री सतीश पाटील, खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री विश्वजित कदम, डॉक्टर गणेश पाटील, प्राध्यापक यशपाल भिंगे, हत्ती हंबीरे, नांदेड जिल्हा प्रभारी खासदार कल्याणजी काळे, लातूर खासदार डॉक्टर काडगे साहेब, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेश पावडे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्रावण रापणवाड, कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, चिमेगावकर यांच्यासह राज्य निवड समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते। गावमजा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, नांदेड।